अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 4,000 एकर जमिनीवर होणार जागतिक दर्जाचा विमान इंधन प्रकल्प। जगभरात सध्या विमान वाहतूक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे विमान इंधन ही काळाची गरज ठरू लागली आहे। यात अहिल्यानगर जिल्हा हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात विमान इंधन प्रकल्प हा साकारला जाणार आहे। त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच परवानगी दिली आहे। आता हा प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प कुठे व किती जागेमध्ये होणार आहे, चला थोडक्यात जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये हरेगाव हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे। इथे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची मोठी जागा आहे। त्यातील 4,000 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचा शाश्वत विमान इंधन म्हणजेच निगेटिव्ह नेट झिरो इंधन हा प्रकल्प उभारला जाणार आहे। या भव्य प्रकल्पाला जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली आहे। मुंबईतील ZR2 ग्रुप होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीमार्फत हा प्रकल्प साकारला जाणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या 31 डिसेंबर 2025 च्या बैठकीमध्ये विमान वाहतुकीसाठी लागणारे शाश्वत इंधन तयार करणाऱ्या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती। त्यानंतर आता या निर्णयाला गती देण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे। या प्रकल्पासाठी शेती महामंडळाची जमीन ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे म्हणजेच MIDC कडे वर्ग केली जाईल। सुरुवातीला ही जमीन 49 वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी भाडे तत्वावर दिली जाणार असून पुढील 49 वर्षांसाठी नूतनीकरणाची तरतूद देखील या प्रस्तावात करण्यात आली आहे। अशा प्रकारे एकूण 98 वर्षांच्या कालावधीसाठी या जमिनीचा वापर या प्रकल्पासाठी होऊ शकतो। या प्रकल्पाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।